सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार सुनील केवणेच्या बॅटमधून. तर उद्या अंतिम दिवस आहे आणि उद्या पहिला सामना असणार आहे भिनारपाडा विपक्ष समर्थ बदलापूर गाव या दोन टीममध्ये. दोन्ही संघांनी एक्स्ट्रा पोलमधून एक एक सामना जिंकलेला आहे. त्या दोन टीममध्ये पहिला सामना असेल ठीक सकाळी 9:30 वाजता. दुसरा सामना असेल कुलगाव विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर. या दोन टीममध्ये सामना असणार आहे. पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि पाहता पाहता चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. बघा उद्या एक्स्ट्रा दिवस आहे. जे 4 संघ क्वालिफाय झालेले आहेत एक्स्ट्रा पोलमधील त्या 4 संघांमध्ये 3 सामने होतील. त्यानंतर टॉप 5चे सामने होणार आहेत. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर आहेत आणि फिल्डरने काय केलंय सुनील केवणेला मिळते जीवनदान. ज्या सुनील केवणेने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडलेला आहे त्या सुनील केवणेचा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पहिला दिवस गाजवला होता साई या संघाने. जय भोजेश्वर साई या संघाने दुसरा दिवस गाजवला. राज क्रीडा मंडळ कुलगाव टीमने तिसरा दिवस गाजवला गावदेवी आंबेशिव या टीमने. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ दाखल होईल टॉप 5 मध्ये सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार आलाय सुनील केवणेच्या बॅटमधून. सुनील केवणेचा झेल सोडलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय आक्रमक बॅटिंग करतोय सुनील केवणे. धावसंख्या आहे 14. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करतायत. इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. सीमा रेषेच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंट सीमा पार हा येतोय चौकार. झेल महागात पडतोय आपली टीमला सुनील केवणेचा. ज्या सुनीलने बॅटिंग खूप चांगली केली आहे आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या आहे 18 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. क्वालिफाईंग मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय करेल. ऑन साइडला बिगेट गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग चाललाय हा तिसरा चौकार. 3 इन अ रो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22.
प्रेम येत आहेत नवीन गोलंदाज. प्रेमला कमबॅक करावं लागेल कारण की 22 धाव बनवलेत पहिल्या षटकामध्ये ढवलेपाडा या टीमने. आपटी विपक्ष ढवलेपाडा सामना सुरू आहे. क्वालिफाईंग मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल आणि कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. सचिन केवणे स्ट्रायकिंगला आहेत. ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत गोपाल आणि गोपालने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचा बदल लागतोय. हा पहिला धक्का. सचिन केवणे बॅक टू द पवेलियन. भूषण येत आहेत नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली प्रेमने. यावेळेस ऑन साइडला खेळत आहेत डीप मध्ये लॉंग ऑनला. फिल्डर आहेत उपस्थित. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा सामना आहे. संध्याकाळचे 17 आपण पाहतोय. ढवलेपाडा बनाम आपटी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आपटी संघाला आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती मानकिवलीच्या जागेवरती. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप पैकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. उद्या पहिला सामना भिनारपाडा विपक्ष समर्थ बदलापूर या 2 टीम मध्ये असणार आहे 9:30 वाजता. धावसंख्या आहे 24. स्ट्राईक एनला बॅट्समन भूषण आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील अजित. फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रेम करतायत. या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा खर्च करतोय आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. नंदकुमार दादा शिसवे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत आपटी टीमला. फुलटॉस चेंडू. अपील करतायत. अपील फेटाळली पंचांनी. फुलटॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत फलंदाज सुनील केवणे. येतो डॉट बॉल. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रेमने या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय ढवलेपाडा या टीमला. पहिल्या षटकामध्ये 22 खर्च केले होते मनीषने
आणि या षटकामध्ये प्रेमने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे, धावसंख्येला ब्रेक लावलाय. हाफ ट्रॅकर पुल करतायत, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. सुनील केवणीला मिळते जीवनदान. दैव बलवंत आहे, नशीब साथ देतोय, किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे. 2 सोपे झेल सोडले सुनील केवणेचे. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड, फलंदाज झाल्याबाद विकेटचं बदन. रुपेशने विकेट मिळवली आहे. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन सुनील केवणे बॅक टू द पविलियन. अनिकेत न्यू बॅट्समन येतात बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती रुपेशने विकेट मिळवली आहे. काय कमबॅक झालं आहे आपटी या टीमचं या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 22 बनवल्या होत्या, त्यानंतर प्रेमने अवघ्या 4 धाव्यांचं षटक हाताळलं आणि रुपेशने देखील विकेटने सुरुवात केली आहे. रुपेशकडे व्हेरिएशन आहे, चांगला गोलंदाज आहे, कॅप्टन आहे. स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी. आपटी म्हटलं तर आपटी गावे क्रिकेटची पंढरी आहे. कल्याण ग्रामीणमधील एक नामवंत संघ आपण पाहतोय, सिद्धिविनायक आपटी संघ, जो संघ खेळतो आहे स्वर्गीय विनोद शिसवे या नावाने. ऑन साइडला फटका चांगले, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अजित. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. एक धाव झाली कंप्लीट आणि बॅकअप देखील चांगला आहे. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27, 27 धावा धावफलकावरती आहेत. नवे बॅट्समन अनिकेत आलेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन भूषण आहे. धावसंख्या 27 आपण पाहतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील. संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी घाई करा आपटी संघ. सेकंड इनिंगमध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय भूषणच्या बॅटमधून.
हाफ ट्रॅकर विषय मध्ये उडवलाय. अजित आहेत आणि अजितने हा झेल पकडलेला आहे लॉंग ऑफ सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. भूषण बॅक टू द पवेलियन. लोअर फुल टॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी आहे. विकेट. विकेट मिळवली आहे. फलंदाज झालाय बाद. हर्षद बॅक टू द पवेलियन. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. उद्या ठीक 9:30 वाजता पहिला सामना असेल. भिनारपाडा विपक्ष समर्थ बदलापूर या दोन टीम मध्ये. दुसरा सामना कुलगाव विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर. अंतिम चेंडू शिल्लक. स्ट्राइक एंडला बॅट्समन जीवन आलेत. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. काय घडलंय. एक धाव झाली कंप्लीट आणि फलंदाज देखील होईल बाद. शेवटच्या बॉलवरती एक धाव मिळते. पंच 22 आहे का विष्णू सर. यस 22च्या स्वरूपात एक धाव मिळते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 35 आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलेला आहे. आपटी या संघासमोर जय हनुमान ढवलेपाडा या संघाने 18 चेंडू बनवायचे धावा. स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी या टीमला 36 आणि या 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ आंबेशिव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक जितू घावट सरांचा आवाज आपण ऐकूया. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उद्या पहिला सामना ठीक 9:30 वाजता होईल. समर्थ बदलापूर विपक्ष भिनारपाडा या दोन टीममध्ये. दुसरा सामना असेल मयूर ग्रुप बदलापूर गाव आणि कुलगाव या दोन संघांमध्ये. या चारही संघांना विनंती असेल जी वेळ आयोजकांनी दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपण येऊन आयोजकांना सहकार्य करायचं आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. फायनल डे आहे. त्यामुळे उद्या 7 सामने खेळवायचे आहेत. थँक्यू रोशनजी संतेश सर. आजचा आवाज ऐकला आपण मॅन फ्रॉम घारिवली.
गोड आवाज ऐकला आजच्या दिवसामध्ये आपण आपल्यापासून रजा घेत आहेत ते आजच्या दिवशी. उद्या पुन्हा भेटू रोशन सर सकाळी लवकरच. पहिला सामना बिनारपाडा विपक्ष श्री समर्थ बदलापूर गाव. दोन्ही संघाने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. उद्या 9:15 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. जर आपण ऐकत असाल तर लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. बिनारपाडा आणि श्री समर्थ बदलापूर गाव. आजच्या दिवसामधला शेवटचा सामना आपटी विपक्ष धवलेपाडा. दोन संघामध्ये पाहतोय धाडसी निर्णय घेतला होता. नाणी फिंकी जिंकल्यानंतर धवलेपाडा संघाने 3 षटकांमध्ये तब्बल 35 धावा कुठून काढल्यात आपल्या बॅटमधून आणि विजयाचं लक्ष ठेवलं इथे. आपटी संघासमोर येणारे 18 चेंडू 36 धाव्यांची गरज विजयासाठी. चला धवलेपाडा संघ लवकरात लवकर क्षेत्र सजून घ्या. ऑफिशियल पंच आजच्या दिवसाचे पाहतोय आपण. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये विष्णू सर, स्क्वेअर लेग पंच पराग सरांना पाहिलं आपण. आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपटी संघाकडून सलामीर फलंदाज पाहतोय आपण. फलंदाजीसाठी जात असताना गोपाल आणि भूषण लवात आहे. स्ट्राईक एंडवरती सज्ज झाले फलंदाजीसाठी. गोपालला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडवरती भूषण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश. सुंदर अशी कामगिरी पाहिली आजच्या दिवसामध्ये गणेशाची. तोच गणेश पहिला चेंडू वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. लाईनपासून भरकडत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे धाव बहाल केली जाते ती आपटी संघाला. आपटी संघाचं एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे खातं ओपन होत असताना 1 धावा धाव फलकावरती. संपूर्ण दिवसामध्ये पाहिला आपण आपली संघाला स्वर्गवासी विनोद चिसवे 11 या नावाने खेळत असताना स्वर्गीय विनोद चिसवे 11 सिद्धिविनायक आपटी हा संघ पाहतोय आपण मैदानावरती आजच्या दिवसामध्ये. त्याच्या नावाने खेळत असताना पहिला चेंडू वाईट. दुसरा चेंडू डॉट चेंडू सांगता. चांगली गोलंदाजी करतोय गणेश आजच्या दिवसामध्ये पाहतोय. पिवनचं पहिलं षटक लाफ करण्याचा प्रयत्न. चेंडूजना बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. अजून एक निर्धाव चेंडू फेकत असताना गणेशला पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी गणेश. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर गणेशने वारंवार असे डॉट चेंडू फेकलेत. तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा शेवटच्या क्वालिफायर मॅचमध्ये करत असताना गणेश पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना सज्ज झालाय तो. स्ट्राईक एंडवरती गोपाल लॉफ केलाय चेंडूला. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांनी आघात करत असताना लॉंगलेगच्या दिशेने हा आलेला फलंदाज गोपालच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. पिकअप शॉट पाहायला भेटला आपल्याला गोपालकडून. चांगला फटका. 6 धावा वसूल करत असताना आपल्या संघासाठी गोपालने सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली. तोच गोपाल पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सज्ज झालाय. नॉन स्ट्राईकवरती भूषण. पुन्हा एकदा गणेश सज्ज झालाय. फुलटा चेंडू टॅप पद्धतीने चेंडूला खेळला होता. सचिन केवणे तिथे उपस्थित. एकही धाव मिळाला नाही. अजून एक निर्धाव चेंडू गणेशच्या मार्फत पाहायला भेटतोय. षटकार आल्यानंतर कमबॅक करणारा गोलंदाज गणेश पाहतोय आपण मैदानावरती. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मिड विकेटला फटका खेचलाय. तिथे क्षेत्ररक्षक येईल आडवेल. या दरम्यान 1 धाव पूर्ण आणि एकच धाव पाहायला भेटते. चांगला थ्रो पाहायला भेटला भूषणकडून. फक्त सिंगलवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाजांना. धाव फलकावरती धाव पाहतोय आपण 8 धावा.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल ओव्हर मधला गणेशाचा. जरी षटकार आला तरी फक्त न फक्त 2 धावा खर्च केल्या तर गणेशाने पुढील चेंडूवरती चांगली गोलंदाजी गणेशाची. स्ट्राईकवरती लेफ्ट हँड फलंदाज भूषणला पाहतोय आपण. खोदून काढलाय चेंडू मिड ऑनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक भूषण आलाय. चांगलं क्षेत्ररक्षक आता सुद्धा पाहायला भेटलं भूषण कडून. फक्त न फक्त सिंगल धावेने धावफलक पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय. बिनगडी बाद 9 धावा समीकरण राहिले. येणारे 12 चेंडू 27 धावांची गरज असताना विजयासाठी आपटी संघाला 12 चेंडू 27 ची गरज. 18 चेंडू 36 ची गरज होती आपटी संघाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण फक्त ना फक्त 9 धावा आल्यात त्या आपटी संघासाठी. दुसरं षटक गोलंदाजी मारती गोलंदाज सचिन केवनेला पाहतोय आपण. तर स्ट्राईक वरती भूषण लेफ्टी बॉलर तर लेफ्टी बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतोय. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये पाहायला भेटेल. सचिन आणि भूषण मध्ये सचिन सज्ज झालाय लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी. सचिन सज्ज. स्ट्राईकवर भूषण. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू विरकावण्याचा प्रयत्न. लाईन पासून कुठेतरी भरकडत असताना स्वेर चेंडू पंचामाला वाईटचा इशारा करतात. ही सुद्धा धाव एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल ती आपटी संघाला. कमबॅक करण्याचा प्रयत्न सचिनचा. वाईट आल्यानंतर क्षमता आहे सचिन मध्ये. पुन्हा एकदा सचिन फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉडीवरती चेंडू आदळतोय. चेंडू फील्ड होईल. या दरम्यान एक धावेचा अवधी. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव मिळते ती आपटी संघाला. आता मात्र स्ट्राईक येऊन गोपाल. त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला तोच गोपाल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चालाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू थांबणार नाही. हा आलाय तो गोपालच्या बॅटमधून. 4 धावांसाठी फटका पाहायला भेटला. मिळतात त्या आपटी संघाला 4 धावा. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 15 धावा पाहतोय आपण. पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. परंतु चेंडूचा बॅटचा तेवढा संपर्क चांगला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती करताना गोलंदाज सचिन केवनेला पाहतोय. कमबॅक करतोय सचिन. चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू मैदानावरती चांगली गोलंदाजी. येणारे 9 चेंडू 21 धाव्यांची गरज आपटी संघाला. पुन्हा एकदा सचिन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी सचिन कडून. समीकरण राहिलंय. येणारे 8 चेंडू 21 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ते आपटी संघाला. चांगली गोलंदाजी. धावा डिफेंड करताना पाहतोय आपण धवलेपाडा संघाकडून गोलंदाजी करत असताना सचिन केवनेला अनुभव भरपूर सारा आहे. अनुभव पणाला लावतोय तो इथे सचिन. लॉफ केलाय चेंडूला. रडार मध्ये चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा मिळत असताना फलंदाज गोपालच्या बॅटमधून हा आलाय. खणखणीत असा षटकार पाहायला भेटतोय. समीकरण बदलत असताना येणारे 7 चेंडू 15 धावांची गरज. 2 चेंडू बीट झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आघात करत असताना वसूल केल्या त्या 6 धावा. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न गोपालचा पाहतोय आपण वारंवार प्रत्येक सामन्यामध्ये करत असताना गोपाल. पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षक भूषण येईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु थांबवलंय भूषण याने. एकच धाव. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय 22 धावा. येणारे 6 चेंडू
14 धावांची गरज विजयासाठी. सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानावरती पाहायला भेटतात. गोपाल आणि भूषण. गोपालचा विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, तोच गोपाल स्ट्राईक एंडवरती. 6 चेंडू 14 धावांची गरज. चला पंच जास्त वेळ घेऊ नका. त्यामुळे धवलेपाडा संघ विनंती असेल लवकरात लवकर आपला गोलंदाज सज्ज करायचंय. अंधार होत चाललेला आहे. तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज भूषण राईट आर्म राऊंड विकेटने. स्ट्रायकरवरती गोपाल. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा बीट झालाय. मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. नीट जाऊ चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज भूषणला पाहतोय आपण. समीकरण उडलंय. येणारे 5 चेंडू 14 धावांची गरज. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण षटकार पाहिले त्या फलंदाजाला इथे बीट करत असताना गोलंदाज भूषण पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र कुठेतरी लाईन पासून भरकडत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करता. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते ती आपटी संघाला. समीकरण येणारे 5 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी. जर हा सामना धवलेपाडा संघाला जिंकायचा असेल डिफेंड करावे लागतील या धावा भूषणला. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. पण पंच पुन्हा आम्हाला वाईटचा इशारा करतोय. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव बहाल करतोय. गोलंदाज भूषणला पाहतोय. पहिला चेंडू बीट केल्यानंतर कुठेतरी लाईन पासून भरकडत असताना लगातारचे 2 चेंडू वाईट फेकतोय. समीकरण येणारे 5 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी आपटी संघाला. जर धवलेपाडा संघाला जिंकायचा असेल हा सामना डिफेंड करावे लागतील गोलंदाज भूषणला. परंतु वाईटच्या स्वरूपामध्ये इथे धावा बहाल करतोय भूषण. हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटतोय 2 संघांमध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंगलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल अडवेल. 1 धाव पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षक. तेवढा चांगला थ्रो पाहायला भेटला रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे झालाय बाद. पहिला झटका आपटी संघाला. नवीन फलंदाज पाहतोय आपण रुपेश. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडवरती गोपाल. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरच घेऊन चांगला झेल पाहायला भेटला. यशच्या मागे सुनील केवने होत आहे. कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. सेकंड अटॅम्प मध्ये फलंदाज इथे बाद होतोय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण 2 षटकार 1 चौकार पाहिला होता त्याच फलंदाजाला इथे बाद करून यशस्वी ठरलाय तो. गोलंदाज पाहतोय कमबॅक करताना भूषणला. दुसरा झटका बसलाय तो आपटी संघाला. फलंदाज गोपालच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती. मनीष कमबॅक करणारी गोलंदाजी. 2 वाईट आल्यानंतर इथे फलंदाजाला बाद केलं भूषणने. येणारे 3 चेंडू 11 धावांची गरज विजयासाठी. हाय व्होल्टेज सामना पाहतोय मैदानावरती. लॉफ केला चेंडूला बॅटच्या रडारमध्ये. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. आल्याच आघात करत असताना 6 धावा वसूल करतोय तो फलंदाज. मनीषच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार.
खरं तर डगआउट मधूनच सेट होऊन आलाय काय फलंदाज हेच पाहायला भेटतंय. जशी फलंदाजी गोपाल करत होता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजीसाठी आला आणि पहिला चेंडू फेस करत असताना खेचलाय हा षटकार. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज विजयासाठी. हाय व्होल्टेज सामना दौलतवाडा संघाकडून. गोलंदाज भूषण पुन्हा एकदा लॉ ऑफ केलाय. पुन्हा एकदा त्या देशामध्ये फटका खेचलाय आणि विजयाचा षटकार येत असताना सामना इथं विजय झालाय तो स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी संघ. हार्ड लक जय हनुमान दौलतवाडा संघ. चांगली फलंदाजी 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि इथे क्वालिफाय झाल्या आजच्या दिवसामध्ये स्वर्गीय विनोद शिसवेला मानवंदना देत असताना सिद्धिविनायक आपटी संघ. हार्ड लक दौलतवाडा संघ. चला शेक हँड करून घ्यायचे दोन्ही संघांमध्ये. चांगली फलंदाजी पाहिली आपण फलंदाज मनीष कडून. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतो ज्याने गरज असताना फलंदाजीसाठी आला. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेचले